नमस्कार मिलिंदा. नमस्कार. मिलिंदा, आज एक लढत झाली भावाभावांची आणि दोन्ही भाऊ गुलाल झाल्यानंतर एकत्र आलेत, काय सांगाल? सर्वप्रथम मी आयोजकांचं अभिनंदन करेल. सुंदर असं मैदान आयोजित केलं आहे आणि आमचा समीर पत्रेवाला जो पूर्ण अखंड महाराष्ट्रात चर्चेत आहे, त्याचा नंदी माणिकराव आज मृत्यू पावला, तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करेल. भावाभावांची लढत आहे कारण की दोन्ही नंदी एकच मालकाचे आहेत असे समजा. कारण की कानाशेठचा मेहरबान आणि भुंगा ही दोन्ही एकत्र एकच दावणीची समजा. कारण की दोन्ही जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेव्हा एक इतिहास घडतो आणि तसाच येणाऱ्या मागच्या ज्या वेळा काळात तसंच घडलं आहे. कोण जितलं कोण हरलं हे महत्त्वाचं नाही, ह्या दोघांचा आनंद प्रेक्षकांना घेतला ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण बघतो की असे म्हणतो की विरोधामध्ये पाहिजे की विरोधक असतात, पण तुम्ही आज दाखवून दिलं की आम्ही विरोधक नाही, आम्ही भाऊ आहोत. काय मागच्या वेळेलाच बोललो होतं, आम्ही कानाशेठचं दर्शन झाला माझा आणि मी त्यांना सांगितलं होतं का बाबा आज जरा वेगळं नियोजन देतं, पण जर लवकर गाडी झाली असती तर 100% मेहरबान आणि भुंगा पण पळाला असता. पण आता रात्र कमी आहे, रात्र मोठी आहे, दिवस जरा कमी, त्याच्यामुळे जरा लवकर रात्र होते. नाहीतर थोडा वेळ असता तर आणखीन आनंद प्रेक्षकांना झाला असता. कारण की विरोधात आम्ही पळतच नाही कधी, पण आम्ही एकत्रच पळतो. शेवटी वेगवेगळ्या गाड्या असल्या पण तरी पण असं काय प्रेक्षकांसाठी सगळ्या करतो. आपण बघतो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तुम्ही विरोधामध्ये पळता, पण तुमचे संबंध कसे आहेत? संबंधाविषयी काय सांगा? संबंध काय आहेत? असा कुठला गाडा मालक आहे का एकत्र बसून बाईट देतो? ते पण बाईट देतात, मी पण बाईट. अजून काय संबंध पाहिजे? लोकांचं काम भांडणं लावायचं, त्यांना आता कळेल का आता आमचं काय चालणार नाही. शेवटी आम्ही एकत्रच आहेत आणि एकत्रच राहणार. आपण बघतो ना, ही जोडी जेव्हा पळाले तेव्हा या जोडीने गुलाल घेतलेला आहे, काय सांगाल मेहरबान आणि मेहरबानचे? आज आमच्या पूर्ण पाटील कुटुंबावरती, आमच्या सर्व ग्रुपवरती मेहरबानचे उपकार आहेत. कारण की आईच्या चरणाचा गुलाल एकमेव म्हणजे एकदम इमिजिएटली आमचं असं ठरलेलं रात्री आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पळालो आणि मेहरबानचे कृपेने आम्हाला आई एकविरा चरणीचा गुलाल 1 नंबरचा लागला आहे. ते उपकार आम्ही मेहरबानचे कधीच विसरू शकत नाही. येणाऱ्या काळात ही जोडी कधी एकत्र 100% कानाशेठ जेव्हा बोलेल तेव्हा 100% आम्ही ही गाडी पळू. दादा कधी येऊ शकते, नाही नियोजन आलं तरी पण पळू शकते, ठरवून नसेल आलं तरी पण पळू शकते. आपण बघतो ना, हे दृश्य जास्त कमी बघायला भेटतो, कारण की जिंकल्यानंतर गाड्यामध्ये जल्लोष करतात, एकत्र येत नाही. पण तुम्ही दोघे एकत्रच बसलेत, हार ओके जीव एकत्र असतात. जल्लोष करून काय दाखवायचं आहे आपल्याला? जल्लोष करून ज्यांनी दाखवलं ते घरीच बसतात. आम्हाला जल्लोष नाही करायचा, आम्हाला लोकांमध्ये राहून एक मैत्रीपूर्ण लढत करायची असते. त्याच्यामुळे आम्हाला जल्लोष करायचा. आमचा एक पण मुलगा ना गणपती बाप्पा केला असेल ना काय गुलाल उडाला असेल, काय नाही. आम्हाला जो आयोजकांकडून गुलाल पडला तोच गुलाल आम्ही घेऊन आमच्या बैलावरती करून, आणि मी तर भुंगाकडे गेलो पण नाही, आल्याच पहिला मेहरबानला बघायला आलो. कारण की त्याची हार मला स्वतःलाच बघवत नाही. कारण की एवढा पळणारा नंदी आहे, तर ठीक आहे हारजीत होतं, ते उद्या जरूर भुंगाला पण तो हरवेल. कारण की तेवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे, तेवढी ताकद आहे. अरे जसा त्याचा नाव दिलं आहे मुंबईचा शॉटगन, तसा तो मुंबईचा शॉटगनच आहे. शेवटी हारजीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये चालूच असते आणि पैलवान पण दोन्ही मजबूत लागतात त्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे कधी कधी 19-20 होतो. दादा, आजच्या गुलालाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? आजचा गुलालाचं श्रेय मी मेहरबानलाच देईल. कारण की आमच्या भावाभावाची ती लढत होती, त्याला श्रेय देईल. दीपक शेट्टी कधी बोलणं झालं का? दीपक शेट दिसलेच नाही मला अड्ड्यात, त्यांना भेटायचं होतं पण दिसलेच नाही. पण येणाऱ्या मैदानामध्ये दीपक शेट आम्ही एकत्रच नियोजन शर्ती पण खेळू, एकत्र पण पळू. आता बघतो आम्ही एकत्र आहे, संध्याकाळी कुठे नियोजन झाले की जायचं का नाही? काय नाही, आम्ही चहा प्यायला का टपरीवरती भेटू संध्याकाळी. आता आपण कानादाशी बोलू. मस्त कानादा. नमस्कार. कानादा, पराभव झाला पण तरी दोघं एकत्र आहेत, काय सांगाल? नाही, शर्यतच आनंदाची होती, त्यात पराभवाचा आणि जिंकायचा काही विषयच नव्हता. दोन्ही पण बैला आमचीच आहेत, त्याच्यामुळे आम्ही विरोधक पळलो फक्त प्रेक्षकांसाठी, आमच्या स्वतःसाठी नाहीच. ना आमचं बैल स्वतःसाठी पळालं ना आम्ही स्वतःसाठी पळालं प्रेक्षकांसाठी. एक मनोरंजनाचा खेळ चालू आहे हो बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपला बिंजोडचा, आता मनोरंजनच करायला आम्ही मैदानात येतो. हो शेट. आपण बघतो ना, मिलिंदाला विचारलं तर मिलिंद सांगतो मेहरबान बैल माझा आहे आणि बुंगा बैल कानादाचा आहे. कानादाला विचारलं तर कानादा सांगतो मेहरबान बैल मिलिंद शेटचा आहे आणि बुंगा बैल माझा आहे. काय सांगायला विषयी? नाही, ही गोष्ट आहेतच. आम्ही एकमेकावर ते बैलांनाच जीव लावलेला आमचा. कारण की ते बैला आम्हाला म्हणजे मेन मान पटकावला एकविरा केसरीचा. पर्व पहिलाच होता. आता येणाऱ्या पर्वात कधी शर्यती ठेवतात आणि त्यात आम्ही पुन्हा एकदा ती गाडी पळायचा प्रयत्न करू. आपण बघतो ना, जेव्हा नंदी थोडाफार हारतो तर पहिल्या देखील अडचण येतात, असं मेहरबान विषय झाले का कधी? नाही, बघा
100% ही बैलगाडी क्षेत्राचा रूलच आहे. हां. त्याचा बैल कमी पडतो त्याला पायऱ्याला 100% अडथळा येतातच. आणि ते सर्वच भोगलेलं आहे. मिलिंद शेट्टी पण भोगलेलं आहे, मिनी पण भोगलेलं आहे आणि इतर जे बैलगाडा मला काय त्यांनी पण भोगलेलं आहे. म्हणून या क्षेत्रात ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत जास्त आहे. आपण बघतो ना जशी मेहरबान आणि भुंगा A1 जोडी होती, ही कधी परत दिसेल बघा तुमच्याकडून सांगा जरा. अहो तुम्ही तुम्हाला आत्ताच बोलते ही गाडी कधी पण पळताना दिसेल. तुम्ही असा विचारच करू नका कधी गाडी दिसेल. या प्रश्नाचं उत्तर आमच्याजवळ स्वतःलाच नाही हां. का ही गाडी कधी पळताना दिसेल. त्याच्यामुळे आम्ही हा तर आम्ही आता जरी मैदानात वेगवेगळे पैरे करून सुद्धा आले असेल तर तुम्हाला मी सांगतो ना एकत्र पडून मग एखाद्या शर्यत का मी विरुद्ध करू असा विषय. म्हणजे अचानकपणे धप्पा दिला मला तरी. हा ही गोष्ट पण होऊ शकते. हां. दादा काय सांगाल भुंगाविषयी तुम्ही 2 शब्द? भुंगा तर भुंगाच आहे. तर ते गाणी काढलं ना त्याच्यामुळे काही विषय येत नाही. त्या बैलाबद्दल कमी बोलायचा. कारण की आता जी लढत होते ही आता टपमध्येच होते आणि दोन्ही गांधीचा बादशाह आहे पब्लिकचा. आपण बघतो ना मुंबईमध्ये सर्व टॉपची नंदी असतात पण ते एकत्र पळत नाही आणि विरोधामध्ये पळतात, पण तुम्ही एकत्र पळता विरोधामध्ये पळता, याविषयी काय सांगाल तुम्ही 2 शब्द? हा खेळ आहे, केला तर खेळला पाहिजे. आपण प्रत्येकाची विरुद्धगिरी ठेवून काय फायदा आहे. बरोबर. जर आपण आता आम्ही शर्यतीत आता संध्याकाळी आमची वेगळं नियोजन असतं. जे मुलं काय शर्यतीचं आज जिका चालला की संध्याकाळीच काय असेल तर उरका काम 25 करून मोकला व्हायचा. आता आपण बघतो की महबूबला पब्लिकने टाकला, कसा काय निर्णय घेतला आजचा? नाही आजचा निर्णय म्हणजे बैलाला बरेच दिवसांनी पब्लिक घ्यायचा. म्हणजे 1 वर्षातनं टाकला. गेल्या वर्षी हीच गाडी पळवलेली. आता बरोबर बघतो बैलाला पब्लिक यावर्षी टाकून, कारण की बॅरिकेड चांगलं नियोजन असतं उसरण्याला बॅरिकेड पब्लिकचा, त्याच्यावर टाकला. तर बैल चांगला पळाला आहे. एक अपेक्षा किरण त्यांनी दाखवलेत पब्लिकने मी परत एकदा पळू शकतो म्हणून. बघू जरा आपण प्रयत्न करू त्याला पण वेगळी पब्लिक टाकायची. नवीन वर्षात नवीन सुरुवात कशी काय असणार तुमच्याकडून? नवीन वर्षात नवीन शर्यत नवीन मागच्या सुरुवातीची एंडिंग पण आम्हाला हरवूनच झाली. शेट्टी हरवली आणि ही सुरुवात पण याहीच केली जिंकूनच. त्याच्यामुळे अजून काय नाही, जेव्हा होईल गुलाची सुरुवात तिथपासून नवीन सुरुवात आमची पण चालू होईल. ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा.